नमस्कार मित्रांनो, शेत शिवार या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. शिवराज गोडाडे, संभाजीनगर जिल्ह्यातील एक दूध उत्पादक शेतकरी. आपण याच्या सोबत आज 2 मिनिटं चर्चा करणार आहे. किती गाई आहे तुमच्याकडे आता सध्या? आता सध्या 10 गाई आहे. 10 गाई का? हो. मग किती गाई याच्यात दूध देत समजा आता? त्याच्यात आता काही चालू आहे, काही गाभण आहे. 6-6 महिन्याची गाभण आहे, त्या पण दूध देता 5-5 लिटर, 7-6 लिटर. ही गाय कोणत्या जातीची मग आता सध्या? ही गाय आपल्या इकडची एचएफ जातीची. किती दूध देते मग ही गाय? ही गाय तिची जणल्यावर 10 लिटर देते. आणि तिचं खाद्य कसं आहे मग? खाद्य 2-2 किलो. 2 किलो सुग्रास, 2 किलो बार्ली आणि 2 किलो डेप. सकाळ संध्याकाळ. सकाळ संध्याकाळ. अच्छा. ही कोणत्या जातीची मग आता? ही पण एचएफ जातीची. मग ते एच जातीच्या गाईला समजा आपल्याकडे वातावरण मान होतं का? हे आपल्याकडचे आहे, थोडं टक्केवारी मधून या. दूध व्यवसाय कसा आहे समजा करा ठरला समजा तर? भारी आहे दूध व्यवसाय. तुमच्याकडे जर 10 गाई समजा तुम्ही चाऱ्याचं ते मॅनेजमेंट कसं कसं करता? चाऱ्याचं काय, घरी कांडी गवत लावले 20 गुंठे, हा 10 गुंठे घास टाकले. हा बाकी बाहेरून मक्काचा चारा पिकत मक्का घेऊन घेतो. हा मग ही पुरतं तुम्हाला मग करायला समजा? हा पुरतं. ही किती महिन्याची गाभण गाय समजा आता? ही आहे आता 5 महिन्याची गाभण गाय. किती महिने दूध देईल समजा अजून? अजून 2 महिने दूध काढायचं. हा 7व्या महिन्याला हा 7व्या महिन्यात आटवून टाकायची. आटून टाकायची. हा. मग आता समजा काही गाईला समजा दूध काढू काढू समजा कॅल्शियम कमी होत समजा ते लागायला घास त्या खरं आहे काही नाही, आमच्याकडे ते मिनरल मिक्सचर आहे. हा ते मिनरल मिक्सचर वापरल्यामुळे भारी आहे एकदम. मग गाई लावायला घास त्या समजा नाही, कत्ते नाही. कथाही घालत नाही. नाही, मग ही जनल्यावर समजा किती गाई आहे आता समजा? ही चौथ्या ना गाय. चौथा वेळ घ्यायचा आता हा समजा. 4थं वेळ ते. हा. आता तिनं 10-10 लिटर दूध गेलं एका टायमाला. दादा आता सध्या किती मग? आता सध्या देते 6-6 लिटर. 5 महिन्याची गाभण आहे. 5 महिन्याची का? हा. आणि अजून 2 महिन्यानंतर किती देईल मग आता? अजून 2 8 टायमाला देईन ती 2-3 लिटर. ही कोणत्या जातीची गाय मग आज सध्या? ही आहे एचएफ जातीची गाय. याची बी का मग हिला काय काय समजा यायला हिला बी सगळ्याला एकच खाद्य आहे का? सगळ्यांना एकच खाद्य आहे. सगळे ह्या तिन्ही पण गाई एकाच याच्यात गेले. मग आता काही किचं म्हणणं आहे समजा शेतकऱ्या समजा ते बादली दिल्या ना काही दुष्परिणाम होते खरं घे. नाही, बारलीनं काहीच दुष्परिणाम नाही. त्याला मिनरल मिक्सचर, सुग्रस ते तिन्ही मिक्स दिलं का हा काहीच प्रॉब्लेम येत नाही. मग यायचं चाऱ्या पाणी स्टेम कसं आहे? चारे पाण्याचं डायरेक्ट सकाळी दूध काढायला आलं का हा त्यावेळेस सकाळी हा आणि संध्याकाळी डायरेक्ट. संध्याकाळी. हो. मग त्याच्यानंतर दुपारी? दुपारी नाही. दुपारी पाणी नसतं. पाणी मग पाजायचं. ढेप भिजून द्यायला लागती का तशी द्यायला लागती? नाही, ढेप भिजवून देतो आम्ही. मग आता काही किचं म्हणणे समजा आपण जी ढेप देतो ना कोरडी जर ढेप दिली हा. समजा तर कोरडी ढेप दिला ना त्याच्या पोटात पोचतं मग त्याला बसायला जमत नाही खरं घे. हा, तर ते पचन होत नाही लवकर. अच्छा हा, ती हे राहते कडक राहते जास्त. बरोबर. ही गाय किती महिन्याची गाभण मग आज सध्या? ही आता 3.5 महिन्याची गाभण आहे. हा किती लिटर दूध देते मग ही? 8-8 लिटर चालू आहे तिचं आता सध्या एका टायमाला. मग हिचं किती वेळ आहे आता सध्या? इथे आता 4थ्यानं आहे. आमच्याकडे 4थ्यानं जनली ती. चौथ्यान जणली का? हा. आता गाभण आहे का? हा, आता गाभण आहे. 6 महिन्याची गाभण. ही गाय किती लिटर दूध देते आता सध्या? ही आता सध्या देते 5-5 लिटर दूध. ही गाय हिचं किती वेळ आहे मग आता सध्या? हिचं आता 4थ्यानं आहे ही पण. चौथ्या नाही घ्यायचा हो. आपली गाडी गाय समजा. हो, इकडची गाय एकदम गावरान टाईप गाय आहे. मग समजा जर गाईचं जर कशी टीप ठेवावं लागते समजा ही गाय आपल्या इकडची ही एकदम भारी गाय आहे सगळं गाईला. सगळ्यात भारी सगळ्यात भारी. कशामुळं? ती दुधाला एकदम भारी आहे. हा. जास्त खाजगी लागत नाही. हा. थोडी हाईटला त्याला बारीक दिसते पण मग ना जणल्यावर 10 लिटर दूध देते. ह्या गाईचा फॅट किती येतो मग आता सध्या? या गाईचा येतो 3.5 8.5 असं फॅट पडतो. अच्छा. हो. तुमच्याकडे जेवढ्या गाई आहेत तेवढेच फॅट सारखाच कमी जादा होतो? नाही, कमी जादा होतो थोडाफार. आपगी पालीवर कमी होतो. फॅट साठी समजा कोणत्या जातीची गाय चांगली? फॅटसाठी ही या क्वालिटीची गाय पाहिजे. ही कोणत्या जातीची गाय आता? ही गाय एचएफ जातीची आहे. ही आमच्या घरची गायची जातीची घरची गाय. घरची गाय तुमची? हो. किती किती वेळ येते म्हणजे जात तिथं सध्या? आता दुसऱ्यांना खाली होईन ती. दुसऱ्यानं खाली होईल का? हा. आता सध्या किती दूध देते? आता 4-4 लिटर चालू आहे तिचं. 4-4 जणल्यावर लिटर? देते 7-7 लिटर. जवळ 7-7 लिटर. ही कोणत्या जातीची गाय मग आता सध्या? ही प्युअर एचएफ जातीची आहे. आणि ही किती 90% लिटर दूध मध्ये देते? किती? ही देते 11-12 लिटर दूध. 90% होईल का? 90% मध्ये. मग ही आणली होती लोणी मार्केटहून. मग त्या मार्केटची समजा ती त्या भागातली गाय समजा आपल्या भागातील वातावरण मानतो का? हो, एकदम मस्त वातावरण. कत्ते असं हे नाही झालं तिला. मग आता सध्या किती लिटर दूध देते? आता सध्या देते 8-8 लिटर दूध. आता सध्या 8-8 लिटर देते का? हो. आता किती वेळ तिचं समजा? हिचं आता 4थ्या नाही ती. तुमच्याकडे आली चौथ्या नाही का? ऑलरेडी आधी नाही, आधी 3ऱ्या नव्हती. आता आमच्याकडे 4थ्यानं जण खाली होईल. खाली होईल का? गाभण आणली आम्ही. किती महिन्याची गाभण आहे आता सध्या? आता 7-8 महिन्याची गाभण आहे. 7-8 महिन्याची गाभण. 7-7. ठीक आहे. शिवराज गोराडे यांनी आपल्याला माहिती सांगितल्याबद्दल